पैठण शहरात पोलिसांनी मोठी आणि महत्त्वाची कारवाई केली। न्यायालयाच्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या 20 आरोपींना पैठण पोलिसांनी अटक केली। हे आरोपी अनेक दिवसांपासून न्यायालयात हजर राहत नव्हते। न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते, तरीही आरोपी लपून छपून राहत होते। यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रश्नचिन्हाखाली आली होती। या पार्श्वभूमीवर काल पहाटे पैठण पोलिसांनी विशेष पथके तयार केली। शहर आणि तालुक्यात एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली। या कारवाईत 20 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक केलेल्या सर्व आरोपींना तातडीने न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला। यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला। 19 आरोपींना दंड आकारून जामिनावर सोडण्यात आले। मात्र एक आरोपी गणेश कचरू लिंबोरे याला जामीन नाकारण्यात आला। त्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। न्यायालयीन आदेशांचे वारंवार उल्लंघन आणि सतत गैरहजेरी याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली। या कारवाईमुळे न्यायालयाचा आदेश पाळणे आवश्यक आहे, हा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे। पैठण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कायद्याच्या चौकटीबाहेर कोणीही नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। भविष्यात न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर अजून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे। आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण।